आणि कोस्टल रोडचं प्लॅनिंग केल्यानंतर मुंबईकरांच्या पैशातून ज्या 92,000 कोटीच्या मुदत ठेवी आम्ही ठेवल्या होत्या त्यांना त्या चाटायच्या आहेत किंवा वाटायच्या आहेत, म्हणून त्याच्यावरती ते डल्ला मारतायत. पण त्या 92,000 कोटीच्या ठेवींमधनं आम्ही मुंबईसाठी हा कोस्टल रोड केलाय, तो सुद्धा टोल फ्री, गडकरींसारखा खड्डेयुक्त आणि टोलवाला नाही. तुम्हाला खूप वेळा बघितलंय ठेवीवर की तुम्ही ठेवीवर बोलता की ठेवी ठेवल्या त्याच्यावर फडणवीसही बोलतात. मी तुम्हाला एक त्यांचा नाही, मी पाहिले ते. हा, कारण की तुम्ही बघून घ्या, कारण ठेवीवर तुम्ही प्रत्येक वेळी बोलता की ते काय बोलतात, आपण तेही बघू की ते काय बोलतात. हो, काय काय माहितीये का? काय बोलतात, रेखतात कशाला आहे? म्हणजे यांनी 70,000 कोटी पर्यंत तोडल्या. मी 92,000 कोटी बोलतो, हे 70,000 कोटी बोलतायत. ते बोलतायत की ते चाटायच्या का? ते नाही नाही, पण ह्याच्यात एक भयानक माहिती दिली त्यांनी की जी 92,000 कोटीच्या ठेवी होत्या त्यांनी 70,000 कोटी पर्यंत तोडल्यात. हा पैसा गेला कोणाच्या खिशात? हे महत्वाचं. तुम्ही थँक्यू, तुम्ही क्लिप परत दाखवली. 70,000, मी 92,000 कोटी म्हणतोय, हे 70,000 म्हणजे यांनी वरचे 22,000 कोटी खाल्ले की. मग हे कोणाच्या खिशात घातले? कोणाला चाटायला दिलेत? कोणाची चाटताय तुम्ही बूट? हे भयानक आहे. म्हणजे खूप मोठं तुम्ही याचा गौप्यस्फोट झाला. या 70,000 22,000 कोटी इकडेच खाल्ले आणि भाषणात. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे ते बरं. गणेश नाईक म्हणतात नवी मुंबई कर्जबाजारी केली, तिथल्या ठेवी तोडल्या. काही तुमच्याच पक्षातले आहेत ना, मग त्यांना समजा ना, अरे ठेवी काय चाटायच्या होत्या का म्हणून. नव्या मुंबईच्या पण ठेवी तोडल्या. त्याने तर सांगतात नव्या मुंबईत FSI घोटाळा. तर FSI मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सामील आहेत का? आणि असतील तर काय क्लीन चिट, नसतील तर त्यांच्याच पक्षातले गणेश नाईक, एक जबाबदार मंत्री, जेव्हा नव्या मुंबईच्या ठेवी तोडल्यात सांगतात, FSI घोटाळा झाले सांगतात, तर तो ज्यांनी केला त्या माणसाला ही शिक्षा देणार आहेत की नाही? का भ्रष्टाचार आहे ते तो का मिळवावा? पण थँक्यू, तुम्हाला हे मी ऐकलं नव्हतं. त्यांनी इथेच 22,000 कोटीच्या ठेवी मोडल्यात. म्हणजे आणखीन मला कळले की परत 17,000 कोटी तोडणार आहेत. आता या ठेवी कशासाठी असतात सांगतो तुम्हाला. चाटायला नसतातच आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटायलाही नसतात. देवेंद्र फडणवीसांसारख्या या ठेवींमध्ये आज जो आझाद मैदानावरती BST कामगार बसलेला आहे, त्याला 1 जून 2024 पासून देणी दिलेली नाहीत. ह्या सगळ्या कामगारांची ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यात काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी असतात. आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट जसा कोस्टल रोड झाला, जो पुढच्या 100 वर्षासाठी मुंबईकरांच्या उपयोगी आहे, पाणी पुरवठ्याचं असेल, मिडल वैतरणा धरण असेल, ज्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांसाठी या ठेवी असतात. त्या खर्च करताना आवक आणि जावक ह्याचा एक ताळमेळ घालावा लागतो. आता यांनी मुंबईचे